नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे मंडळींनो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. पण त्या अगोदर जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात अगोदर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या मालिकेची सगळे अपडेट सगळ्यात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील. त्यामध्ये आता जयला अटक करून घेऊन जाताच इकडे आता तेजू, पमा सगळेजण काळजीत पडतात. आणि त्याच वेळेस आता इकडे पमा म्हणते की जय किती चांगले आहेत आणि नक्कीच त्यांच्या बाबतीत कुणाचा तरी गैरसमज झाला असेल, पण कुणी हे सगळं का केलं असेल. आणि आता पमा म्हणते की आकाश तू जरा बघणारे, तर आकाश म्हणतो हो. आणि आकाश आता सगळ्यांना म्हणतो की तुम्ही इथेच थांबा, मी आत्ताच्या आत्ता वकिलांशी बोलून येतो. आणि आता आकाश हा गौतमला सांगतो की मी डायरेक्ट आता वकिलांना घेऊन जेलमध्ये जातो आणि तू जयदादाला सांग गौतम मी येतोय म्हणून. तर गौतम म्हणतो हो. आणि गौतम म्हणतो मी निघतो. तर तेजू म्हणते की एकटा काय निघतो, मी तुझ्याबरोबर येते. तेव्हा आता शर्वरी म्हणते की हे बघ गौतम, आपण दोघे जाऊयात आणि चल निघूयात लवकर. आणि आता तेजूला धक्का बसतो. तेजू खाली बसतच म्हणते मला फोन करा बरं तिकडे काय झालं ते. तर इकडे समायरा मात्र गालातल्या गालात हसत असते. आणि आजी म्हणते की देवा माझ्या जयला या संकटातून वाचव. आणि तेवढ्यात आता इकडे समायराच्या मोबाईलवर सायलीचा फोन येतो. आणि समायरा म्हणते की हु इज दिस. तर सायली म्हणते मी सायली, मी बाहेर भेटायला आली, मला भेटायला ये लगेच. आणि सायली फोन कट करते. लगेच आता सायली बरोबर बोलायला समायरा बाहेर जाऊ लागते. तर तेजू म्हणते कुणाचा फोन होता, काही एक न बोलता आता समायरा बाहेर येते आणि सायली समोर येत म्हणते की इथे काय करतेस तू, कोणी जर आपल्याला इथे बघितलं ना आपला सगळा प्लान ना फ्लॉप होईल, कळतंय का तुला काही. आणि सायली म्हणते की मी आता हे केलंय पण माझे पैसे कुठे. समायरा म्हणते तुझे पैसे घरी पाठवून देते आणि ऑफर लेटर सुद्धा, आता इथून लगेच निघून जा. सायली म्हणते तुझ्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. समायरा म्हणते मी तुझे पैसे देते पण आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा. आणि लगेच आता सायली तेथून निघून जाताच इकडे आता समायरा समोर बघते तर पमा तिथेच उभी असते. आणि रागाने पमा आता समायराकडे बघते. तर समायरा आता हळूच पमा शेजारी येते. पमा म्हणते तू इथे काय करतेस. आणि तेवढ्यात आता समायरा म्हणते की ॲक्च्युली मी एका लॉयरला फोन करत होते. पमा म्हणते की अगं ती साक्षी केवढी घाबरली, तिला धीर द्यायचं सोडून तू इकडे काय करतेस. आणि इकडे आता गौतम आणि शर्वरी पोलीस स्टेशनमध्ये येऊन गौतम आता इन्स्पेक्टरला म्हणतो की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही एकदा माझं ऐकून घ्या, कारण माझं दादांना असं काही करणं शक्यच नाहीये. आणि तेवढ्यात आता आकाश तिथे वकिलाला घेऊन येतो. आणि तेवढ्यात आता शर्वरी तिथे आलेली असते. शर्वरी म्हणते की सर नक्कीच काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय, मी जयच्या ऑफिसमध्ये काम करते आणि ते असं करणं शक्यच नाहीये. आणि शर्वरी म्हणते की 8 ते 12 तास मी त्यांच्या अवतीभोवती वावरते, मला ना त्यांच्याविषयी कधीच अनफोर्टेबल वाटलं नाही. आणि शर्वरी म्हणते की ते कामाच्या बाहेरचं काही बोलतच नाही आणि कुणाकडे बघतच नाही, तर गैरवर्तन करण्याची गोष्ट तर खूप लांब राहिली. आणि शर्वरी म्हणते प्लीज त्यांना सोडा, हा आरोप करणं खूप चुकीचं आहे. तर आता इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा असं काही करणं आता शक्यच नाहीये आणि कुणाच्या असं सांगण्यावरून आम्ही त्यांना सोडू शकत नसल्याचे इन्स्पेक्टर बोलतात. आणि इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा संबंधित महिलेला ना त्यांनी अश्लील मेसेज सुद्धा पाठवलाय. इन्स्पेक्टर म्हणतो या सगळ्यांचा अर्थ काय होतो, त्या महिलेसोबत गैरवर्तन झालं हेच ना. आणि लगेच आता गौतम म्हणतो की अशक्य, दादा असं काहीच करणार नाही. आणि वकील म्हणतो की काय तक्रार आहे त्याची एक कॉफी मला द्या. तर इन्स्पेक्टर ती कॉफी आता वकिलाला देतात. आणि तेवढ्यात आता वकील ती कॉफी वाचू लागतात. तर गौतम म्हणतो सर मी एकदा दादाला भेटू शकतो का. तर इन्स्पेक्टर होकार देतात आणि हवालदाराला गौतमला त्या जयकडे घेऊन जायला सांगतात. आणि गौतम आता जय समोर येत म्हणतो दादा तू ठीक आहे ना, लॉयर आले बरं का, ते पोलिसांसोबत बोलतायत आणि लवकरच तू बाहेर येशील. तर आता गौतम म्हणतो की दादा तू काही काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल आणि मी इथेच आहे. आणि शर्वरी इकडे वकिलाला बाजूला घेऊन येते आणि म्हणते की हा वकील साहेब हा 100% खोटा आरोप आहे, वाटलंच तर मी साक्ष देते. आणि वकील म्हणतात की हे बघा मॅडम त्याची आत्ताच काही गरज नाहीये. शर्वरी म्हणते गरज नाही तर मग त्यांना सोडत का नाहीयेत. आणि शर्वरी म्हणते त्यांना बेल मिळेल ना. तर वकील म्हणतात आत्ताच नाही, कारण त्यांनी केलेला गुन्हा हा लॉयबल आहे. तर शर्वरी म्हणते कोणी कंप्लेंट केली. आणि शर्वरी म्हणते त्या बाईचं नाव काय. तर वकील म्हणतात कोणीतरी सायली आहे आणि ही फिर्याद त्यांनी केल्याचे आता बोलताच आता शर्वरीला सायली ही आपल्याच ऑफिसमध्ये मार्केटिंगमध्ये काम करण्याचे आता शर्वरीच्या लक्षात येतो. आणि लगेच आकाश तिथे येतो. तर शर्वरी म्हणते अरे सायली जाधवने कंप्लेंट केली. तर आकाश म्हणतो काय. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की अरे ती आपल्या मार्केटिंगमध्ये नाही का. आकाश म्हणतो काय. तर शर्वरी आता आकाशला घेऊन बाजूला जाते. आणि बाहेर येता शर्वरी म्हणते की 1 महिना झालाय त्या सायलीला इथे जॉईन होऊन, जरा ती मॅड आहे पण ती असं का करेन.
आणि शर्वरी म्हणते की जय तिच्याशी अजून बोललाही नसेल. आणि आकाश म्हणतो की मला सुद्धा तेच समजत नाहीये. आणि शर्वरी विचार करत म्हणते की सायली अशी तक्रार करेल मला नाही वाटत. आणि शर्वरी म्हणते की तिला फोन करून मी तिला इथे भेटायलाच बोलून घेते. आणि आता फोन करून शर्वरी ही सायलीला भेटते. आणि सायली समोर येताच आता शर्वरी म्हणते की अगं तू तक्रार केली का सायली, आणि हे खरं आहे का, आणि ते मेसेज पाठवले तेही खरं आहे का. तर आता सायली म्हणते की तुला का सांगू मी. सायली म्हणते ज्याला सांगायचं त्याला मी सांगितलंय. आणि आता सायली म्हणते मी पोलिसांना सांगितलं. शर्वरी म्हणते तसंही आता जय सरांची इमेज खराबच होणार आहे. आणि शर्वरी म्हणते की याचा कंपनीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो बरं का, कदाचित कंपनीसुद्धा बंद होऊ शकते. आणि मला वाटलं नव्हतं एवढं सगळं होईल म्हणून. आणि शर्वरी म्हणते मला वाटलं नव्हतं की ते असं करतील म्हणून. तुझ्यासाठी सुद्धा शॉकिंग असेल सायली, बरोबर ना. आणि आता शर्वरी म्हणते की मला वाटत सुद्धा नव्हतं, जय सरांना तुझ्याशी कधी मी बोलताना सुद्धा बघितलं नाही. आणि शर्वरी आता सायलीला गोडीत घेते. आणि आता सायली म्हणते मी काय खोटं बोलते का, मी सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. आणि बायकांचा सतत रागराग करणारे असे कधीच करणार नाही मला वाटलं होतं. आणि आता इकडे शर्वरी म्हणते की ती तुझ्याशी धड बोलत सुद्धा नाही आणि त्यांनी तुला अश्लील मेसेज सुद्धा केला, हे खूप कॉन्ट्रास्ट नाही वाटत तुला. आणि लगेच आता शर्वरी म्हणते कंपनीसुद्धा कुणाला विश्वास बसणार नाही गं. तेव्हा आता सायली म्हणते की हे बघ, तुला मला जर सपोर्ट करायचा नसेल तर तू इथून जा. तर आता शर्वरी म्हणते अगं वेडी आहेस का तू, मी तुला सपोर्ट करायला आली. आणि लगेच आता सायली म्हणते मला नाही बोलायचं. तर शर्वरी म्हणते मलासुद्धा आता नाटकं करून कंटाळा आला आहे. आता ना जे काही घडलं ते खरं सांग आणि तुझी नाटकं आता बंद कर. तर सायली शर्वरीकडे बघते आणि शर्वरी म्हणते तू खोटं बोलतेस. तर सायली म्हणते मी खोटं बोलते आणि तू का सतत त्यांची बाजू घेतेस. सायली म्हणते मी काय खोटं कंप्लेंट केली काय, माझ्यासोबत घडलंय. तर शर्वरी म्हणते नाही झालंय. आणि तू काय ओळखतेस त्या जय खानोलकरला. तर शर्वरी म्हणते हो मी ओळखते त्याला, त्याच्यातल्या माणुसकीला ओळखते आणि त्याच्यातील चांगुलपणाला सुद्धा ओळखते. आणि आता शर्वरी म्हणते की खरं तर मी तुला रिक्वेस्ट करायला आले होते, पण आता तुला जे करायचं ते कर. काही जरी झालं तर मी जय सरांना सोडवणार म्हणजे सोडवणारच. आणि शर्वरी म्हणते की तुझा हा खोटारडेपणा तुला खूप महागात पडणार आहे. आणि बोट कर सायली म्हणते तुला काय करायचं ते कर, मी सुद्धा माझे केस घेणार नाही. आणि सायली तेथून निघून जाते. आणि एवढ्यात आता शर्वरी ही एकटक विचार करत तेथून जात असताना आता समोरून अंजली नावाची बाई तिथे येते. आणि अंजली आता शर्वरीला विचारते की तू काही टेन्शनमध्ये दिसतेस आणि काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला तू सांगू शकतेस. तेव्हा आता शर्वरी घडलेली सगळी हकीकत आता अंजलीला सांगते. आणि सायलीने आता जयला कसं फसवलं आणि जेलमध्ये टाकलं विनयभंगाच्या केसमध्ये, हे सत्य आता शर्वरीने अंजलीला सांगितलेलं असतं. ते सगळं ऐकून आता अंजली म्हणते की हे बघ त्याच्यावरचे आरोप खूप गंभीर आहे, तरी देखील तो सहन करतोय. तेव्हा तुला त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं. आणि आता अंजली म्हणते असं घाबरून कसं चालणार. तर त्यासाठी शर्वरी म्हणते मी काय करू. आणि त्यानंतर आता अंजली म्हणते की माझ्यावर सुद्धा अशी वेळ आली होती आणि माझ्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता आणि मला एकटं लढायचं होतं आणि कुणीही माझ्या मागे नव्हतं. तरीसुद्धा ही घाबरट अंजली आता मर्दानी झाली होती आणि तिच्या मुलीसाठी लढायला. आणि आता इकडे अंजली म्हणते की असं घाबरून चालणार नाही, तुला सुद्धा आता न्यायासाठी मर्दिनी व्हावा लागेल. आणि अंजलीने आता शर्वरीला हिंमत दिलेली असते. आणि ते ऐकताच आता शर्वरी आता अंजलीचे आभार मानते. आणि इकडे आता वकील म्हणतो की यासाठी आता आपल्याला केस सुरू करणार. तर आता गौतम म्हणतो की त्यांनी काही केलंच नाही वकील साहेब, तर मग केस कशाला. तर वकील म्हणतो की त्यांच्या मोबाईलवरून मेसेज गेलेच ना. आणि गौतम म्हणतो की ते मेसेज दुसऱ्या कुणीसुद्धा पाठवले असतील आणि हे आपण कोर्टात बोलू शकतो. वकील म्हणतो की पण तोपर्यंत जयसाहेबांना आतमध्येच राहावं लागेल. आणि आता इकडे आकाश म्हणतो की सर काहीही करा पण लवकरात लवकर जयला बाहेर काढा. आणि इकडे आता वकील म्हणतो की ती मुलगी आहे ना सायली, तिनं जर केस मागे घेतली तर मग ते बेलवर सुटतील. आणि इकडे आता शर्वरी म्हणते की सर मला ती कॉफी बघायला मिळेल का कंप्लेंटची. तर वकील आता ती कॉफी शर्वरीला बघायला देतात. शर्वरी त्यामध्ये ते सगळं वाचते. आणि ते कॉफी वाचताच आता इकडे शर्वरी म्हणते काहीतरी मेजर गडबड आहे. आणि इकडे आता शर्वरी म्हणते की सायलीने कंप्लेंट केली आणि सरांनी मेसेज पाठवला, पण कधी आणि कसं. आणि आता सगळं आठवून शर्वरी म्हणते की 1 मिनिट सायली बोलली 30 तारखेला. आणि लगेच आता शर्वरी म्हणते की पण 30 तारखेला कसं, कारण शर्वरी आणि जय 30 तारखेला रात्रभर कंपनीमध्ये लाईट गेल्यामुळे अडकून पडले होते, हे आता शर्वरीला आठवतं.
आणि आता त्यावेळेस शर्वरीने जयला विचारलं होतं की तुझा मोबाईल कुठे जय, तर जय म्हणतो की मी फोन विसरलोय. हे आता शर्वरीच्या लक्षात येतंय आणि ते सगळं आठवताच आता शर्वरी म्हणते की शायनर सुटणार, कारण तो अडकूच शकत नाही. आता इकडे आकाश, वकील साहेब सगळेजण शर्वरीकडे बघतात आणि शर्वरी हे काय बोलते असं आता सगळेजण विचार करू लागतात. आणि लगेच आता शर्वरी गौतमला म्हणते की गौतम तू माझ्यासोबत चल आणि काही जरी झालं तरी शायनर सुटणार आता. गौतम म्हणतो कुठे, तर शर्वरी म्हणते मी सांगते ना, चल तू लवकर. आणि इकडे आता जय हा आता जेलमध्ये बसलेला असतो आणि मीडियावाल्यांनी आणि सगळ्यांनी आपल्यावर कसे आरोप लावले हे जयला आठवतं आणि ते सगळं आठवून आता जयला खूप त्रास होऊ लागतो. आणि त्याच वेळेस आता शर्वरी ही गौतमला घेऊन जाते. आणि त्यानंतर आता इकडे शर्वरीने मोठ्या कुतूहलाने आता त्या दिवशी मोबाईल हा केबिनमध्येच राहिल्यामुळे हे सगळं घडलं याचे सगळे आता पुरावे गौतमसोबत घेऊन येऊन वकिलाला देते आणि वकील जयची सुटका करतात. आणि दुसऱ्या दिवशी जय आता कंपनीत येत सगळेजण आता स्टाफ मेंबर जयचे टाळ्या वाजवून स्वागत करतात. तर तेवढ्यात आता रागावत जय म्हणतो की टाळ्या का वाजवतात. आणि त्यानंतर लगेच आता जय म्हणतो की मी काय एखादं युद्ध जिंकून आलोय की काय. शर्वरी परबने सांगितलं की बाई काय काय करू शकते, पण हे नाही सांगितलं की बाई कशी कुणाला फसू शकते, कशी कुणाचा फायदा उचलू शकते. तेव्हा या सगळ्यांमुळे मी माझ्या कंपनीतील फिमेल स्टाफला कंपनीतून कामावरून काढून टाकत असल्याचे जय डिसिजन घेतो. आणि ते ऐकताच आता शर्वरीसोबत सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर आता शर्वरीने मोठ्या हुशारीने आता जयला सोडवलेलं असतं. हे सत्य आता जय समोर येऊन आता शर्वरी कशी जयची होते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.